ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेतील 1773 पदांच्या बहुचर्चित भरती प्रक्रियेला आता नव्या अटींमुळे विलंब होत असल्याचं लक्षात येऊ लागलं आहे. राज्याच्या कौशल्य विकास विभागाने काही पदांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र विचारात घेण्याची सूचना पालिकेला केली आहे. याबाबत ठाणे महापालिकेने नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागवल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे. नव्या अटी लागू झाल्यास यापूर्वी अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. सुरुवातीला जाहिरातीत अशा अटी नमूद नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. महापालिकेत अग्निशमन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील 65 प्रकारची पदं भरली जाणार आहेत. वाढती लोकसंख्या आणि कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता ही भरती प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली. हजारो युवकांना सैन्य दलामध्ये भरतीसाठी प्रेरणा देणारे ज्येष्ठ निवृत्त सैनिक मेजर सुभाष गावंड यांचे वयाच्या 88 वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने ठाण्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सैनिकी क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 1960 भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झालेल्या गावंड यांनी 1962चं भारत चीन युद्ध तसंच 1965 आणि 1971च्या भारत-पाक युद्धामध्ये सहभाग घेतला होता. 22 वर्षांच्या सेवेत त्यांना अनेक सन्मान मिळाले. निवृत्तीनंतर त्यांनी जिज्ञासा संडे मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून युवकांना सैनिकी प्रशिक्षण दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5000हून अधिक युवक सैन्य दलामध्ये भरती झाले. 2 युवती आणि एका युवकाने फायटर पायलट म्हणून यश मिळवलं होतं. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथील नागरिकांची अनेक वर्षांची समस्या आता मार्गी लागल्याचे चिन्ह दिसत आहेत. वन विभागाने अचानक गेट लावून बंद केलेल्या पायवाटेमुळे 400 कुटुंबांची मोठी गैरसोय होत होती. गेली 60 वर्ष नागरिक, रुग्णवाहिका, शाळा, बस, अग्निशमन दल तसंच महापालिकेची वाहनं या मार्गाचाच वापर करत होती. मार्ग बंद झाल्याने नागरिकांना पायी प्रवास करावा लागत होता. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये स्थानिक रहिवाशांनी आपली व्यथा मांडल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी आमदार संजय केळकर यांनी पत्रव्यवहार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. काही आवश्यक अटी शर्तींसह ही पायवाट लवकरच खुली होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील असं आश्वासन या निमित्ताने देण्यात आलं. यावेळेस नगरसेवक अमित सरैया, कैलास म्हात्रे, सुरेश दळवी, राजेश ठाकरे त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे
पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये सत्तेमध्ये एकत्र असून देखील अनेक विषयांवर मतभेद दिसत आहेत. आता भारतीय जनता पार्टीला ज्येष्ठ नगरसेवक श्री राम रेपाळे यांनी खडे बोल सुनावले आहेत. टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा असा इशारा श्री राम रेपाळे यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पीय सभेत भाजपने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना श्री राम रेपाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंट, काळू धरण, गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव आणि शिवाजी मैदानासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनावर टीका करणाऱ्यांनी विकास कामं देखील पाहावीत असं यावेळी श्री राम रेपाळे यांनी सांगितलं. कचरा व्यवस्थापन आणि खड्डेमुक्त ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सांगत त्यांनी विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नका असा इशारा दिला आहे. विधायक सूचना स्वीकारल्या जातील, मात्र दुटप्पी भूमिका सहन केली जाणार नाही असं देखील राम रेपाळे यांनी म्हटलं आहे. बघा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. म्हणजे केंद्रात आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहोत. ज्या ज्या वेळेला मोदी साहेब, आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे ज्या ज्या भूमिका घेतात त्याला लगेच समर्थन देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने शिवसेना करत असते. सर्व खासदार त्या युती धर्माचं पालन करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा खूप चांगल्या विकासाची कामं चालू आहे आणि इथेही आम्ही युतीमध्ये लढलो आहे आणि आमचे 131 पैकी आम्ही 76 आणि ते 28 असे 100च्या वर जनता जनार्दन ठाणेकरांनी आम्हाला कौल दिलेला आहे. मग आता ठाणे शहराचा विकास आपण करायला पाहिजे. कुठलेही बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपण विकासाच्या दृष्टिकोनाने विधायक सूचना करायला पाहिजे आणि या ठाणे शहराचा विकास आपण आपल्या नेत्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने सध्या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 1 ते 10 मे या कालावधीमध्ये या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबा महोत्सवाच्या दरम्यान कोकण परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन गेले अनेक वर्ष आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने करण्यात येतं. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, ग्राहकांना उच्च प्रतीचे आंबे रास्त भावामध्ये मिळावे या दृष्टिकोनातून ही चळवळ सुरू झाली. आता या संपूर्ण चळवळीला ग्राहक चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आंबा महोत्सवाची वाट ठाणेकर नागरिक बघत असतात. अनेक जण फक्त आंबा महोत्सवामधूनच आंबा विकत घेत असतात. त्यामुळे एक प्रकारे या आंबा महोत्सवाला ठाणेकर नागरिकांचा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी यासह आंब्याच्या विविध जाती या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचप्रमाणे कोकण उत्पादनं देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिक बेहद खुश आहेत. ही आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना चांगला दर्जेदार माल मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेला असता कामा नये आणि वाजवी भावाने उत्तम दर्जाचा आंबा मिळण्याकरता ही एक चळवळ जी राबवतोय त्याला ठाणेकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे. मला वाटतं मी ठाणेकरांना आवाहन करतो की आपण ज्या महोत्सवाची वाट बघत असता तो 1 मेच्या महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी हा आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला आहे. आपण अवश्य त्या महोत्सवाला भेट द्या आणि आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बळ द्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं
वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.